सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. ओम शांती. रात्री 12 वाजता मुंबईची कॅबिनेटची मीटिंग आवरून ते सकाळी विमानाने येत असताना त्यांचं हे अपघाती निधन झालेलं आहे. एक अतिशय कष्टाळू, अतिशय प्रामाणिक आणि कुठल्याही प्रकारची सत्तेची मस्ती न चढणारा, गेली 40 वर्षे राजकीय पटलावर असणारं हे नेतृत्व होतं. यांनी बऱ्याच वेळा चांगली कामं केलीत. मी एक तुम्हाला माझं उदाहरण देतो. विस्तारित म्हैसाळ योजनेचं बेडक ते येळदरीचे पाईपलाईनचं काम चालू झालेलं आहे, पण त्यावेळेला इलेक्ट्रिक लाईनचं काम चालू नव्हतं. जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये तुम्ही विषय मांडला. त्यांनी अजितदादांना व्यासपीठावरूनच त्या चीफ इंजिनियरला फोन केला आणि सांगितले या पाईपलाईनच्या बरोबर या इलेक्ट्रिकचं लाईनीचं काम चालू करा म्हणून सांगितलं. आणि ते सांगितल्याबरोबर 8 दिवसात त्या इलेक्ट्रिक लाईनचं जवळजवळ 200 कोटीचं टेंडर मंजूर झालं. म्हणजे हा कामाचा माणूस आहे. कधी कामाच्या बाबतीत कधी हायवे न केलेला माणूस. आणि आज देशामध्ये एवढं धर्माचं स्थूल माजत असतानासुद्धा, धर्मामध्ये विटूर असताना एक शाहू फुले आंबेडकरचा विचार यांनी मनापासून जपला आहे. त्यामुळं असा माणूस आज महाराष्ट्रामध्ये होणे शक्य नाही. या माणसाला जात वगैरे काही माहिती नव्हतं, फक्त काम आणि काम अशा प्रकारे काम करणारा माणूस, एक कामसू माणूस ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचे एक अजितदादा होते. आमच्यासारखा माणूससुद्धा त्यांच्यासमोर गेला की ज्याला आदरयुक्त भीती म्हणतो तशा प्रकारची भीती असायची. माझा संबंध जवळजवळ 30-35 वर्षे त्यांच्याबरोबर आहे. मला त्यांनी MSC बँक महाराष्ट्र राज्यामध्ये संचालकपद दिलं. पुणे विभागाचं मला चेअरमन केलं. म्हणजे त्यांचा वर्दस्त मला पूर्वीपासूनच आहे. आजही त्यांचे माझे एवढे जवळचे संबंध होते. आज राष्ट्रवादीमध्ये काम करण्याची संधी त्यांच्यामुळेच मला मिळाली. आणि आज त्यांच्यासारखा एक चांगला माणूस आज आपल्या महाराष्ट्रातून गेलेला आहे. ही देशाची हानी आहे, त्याच्यापेक्षा जास्त हानी या महाराष्ट्राची झालेली समजून घ्या. एवढी वर्षे सत्तेत असूनसुद्धा सत्तेची मस्ती कधी त्यांनी केलेली नाही आणि सर्वांना समान न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. शाहू फुले आंबेडकरचा विचार त्यांनी मनापासून रुजवलेला आहे आणि समाजामध्ये सुद्धा तो विचार रुजवण्याचं काम या अजितदादांनी केलेलं आहे. त्यामुळं अजितदादाचं जाणं म्हणजे आपल्या सगळ्या महाराष्ट्रात शेवकळ आहे. त्यांच्या कुटुंबावर तर मोठ्या प्रमाणात घाला आहेच आहे. आज हे सगळं कुटुंब त्यांचं, पवारसाहेब, सुप्रिया सुळे, त्यांच्या मंडळी या सगळ्या दिल्लीमध्ये होत्या. त्यांना ही दुःखद बातमी कळलं, दिल्लीहून आलेत, आज सगळे तिथं आहेत. उद्या मला वाटतं त्यांचं अंतिम क्रिया होईल. ज्यांना शक्य आमच्यासारखे लोक जातील. परंतु एक आहे, हा जो त्यांना कुटुंबावर आघात झालेला आहे त्यात ते कुटुंब सावरावं अशी आपल्या प्रत्येक माणसाची इच्छा आहे. सर्व पक्षाच्या वतीनं आपण त्यांना आदरांजली वाहिलेलं आहे. आपण सगळ्यांनी अशा एका कर्तृत्ववान माणसाला मुकलो आहोत आणि त्यात महाराष्ट्राचं जास्तीत जास्त नुकसान होतं आहे. 3 पक्षाचा गाडा असतानासुद्धा अतिशय कौशल्यानं एकनाथ शिंदे असतील, आमचे अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, 3 विचाराची 3 माणसं असतानासुद्धा या महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये म्हणून सगळ्यांनी मिळून ही सत्ता स्थापन केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कुणाचे हेवे द्यावे न करता एक चांगलं प्रशासन देण्याचं काम या शासनाने केलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजितदादाचा वाटा मोठा आहे, सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे अशा या नेत्याला आपण आज मुकलो आहोत. एक ज्याला दुर्दैवी अंत म्हणतो, ज्याचा अपघाती निधन म्हणतो, त्या अपघात झाल्याबद्दलची सुद्धा चौकशी करणंसुद्धा गरज आहे. आज या देशामध्ये अनेक विमान अपघात झालेले आहेत. 200-200, 250 माणसं त्या गुजरातच्या ह्याच्यामध्ये मेलेले आहेत. का मरतात ह्याचं संशोधन झालं पाहिजे आणि ह्याचं लगेच आपल्याला कळलं पाहिजे ना, हा बाबा बारामतीचा विमान अपघात का झाला हे 2-4 दिवसात आपल्याला कळलं पाहिजे. 2-2, 10-10 वर्ष आपल्याला कळत नाही. त्यामुळं ह्याचं गौड बंगाल वाढत जात आहे. शासनाने याची दखल घेऊन अपघात का झाला 2-4 दिवसामध्ये याचं संशोधन करून ते लोकांना जाहीर करावं. नसेल तर जनतेच्या मनामध्ये अपघाताचा की घातपात आहे अशा प्रकारचा संशय निर्माण होतोय. त्यामुळे जे ब्लॅक बॉक्स असते त्यांच्या विमानामध्ये त्याची त्वरित तपासणी करावी आणि सत्य आहे ते बाहेर आणावं.
आणि लोकांच्या मनामध्ये शंका दूर करावी अशा प्रकारचं मी शासनाला आवाहन करतो. आज अजितदादा आपल्यात नाहीत, त्याची पोकळी भरून काढणं राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा अशक्य आहे. कारण त्याच्यासारखा कणखर माणूस, सर्वांना सामावून घेणारा आणि सकाळी 6 पासून रात्री 12पर्यंत काम करणारी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. अशा व्यक्तीला आपण मुकलेलो आहे. त्या अजितदादांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे जे अपघात झालेलं आहे हे दुःख सहन करण्याची ताकद द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो.